नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तशी जुनी गोष्ट आहे. मला वाटतं एक 12 वर्ष, 11-12 वर्ष झाली असते. पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी पहिल्यांदा अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या लोकांच्या आग्रहामुळे न्यूयॉर्कला गेले होते आणि तिथे मेडिसन स्क्वेअर नावाची एक सार्वजनिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध जागा आहे. तिथे बहुतांश न्यूयॉर्क आणि त्या परिसरातले जे भारतीय वंशाचे लोक होते ते भारतीय पंतप्रधानाच्या स्वागताला जमलेले होते आणि मोठा सोहळा होता. आठवण म्हणून सांगतो तुम्हाला, तो प्रसंग लक्षात यावा म्हणून. तिथेही आगाऊपणे पोहोचलेल्या इंडिया टुडेच्या राजदीप सरदेसाई या पत्रकाराला त्या भारतीय वंशाच्या जमावाकडून धक्काबुक्की आणि मारहाण सुद्धा झाली होती. तोच तो प्रसंग आहे जो मी आता तुम्हाला सांगतोय. ते जे भाषण मेडिसन स्क्वेअर मध्ये नरेंद्र मोदींनी केलं होतं ते लाईव्ह होतं आणि मी पण ऐकलं होतं. मुंबईतल्या एका मोठ्या नामवंत संपादकाने त्या भाषणानंतर मला फोन केला होता आणि त्याने माझी रिॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्याने मला विचारलं, तुम्ही ऐकलं का मोदींचं भाषण? मी मुद्दाम त्यांना म्हटलं, नाही मी ऐकलं नाही. तुम्ही ऐकलं का? ते म्हणाले, हो. म्हटलं, तुम्ही अमेरिकेत आहात का? मी त्यांना काय विचारलं, तुम्ही अमेरिकेत आहात का आणि अमेरिकेतून माझ्याशी बोलताय का? ते म्हणाले, नाही नाही मी मुंबईत आहे. पण ते लाईव्ह होतं, बहुतेक सगळ्या चॅनेलवर दाखवलं गेलं, तर मी मुंबईतच आहे आणि मी मुंबईतूनच मेडिसन स्क्वेअर मधलं मोदींचं भाषण ऐकलं, असं त्या संपादकाने मला सांगितलं. तर म्हटलं, मी ऐकलं नाही, पण बातम्यांमध्ये काहीतरी उल्लेख येतोय तो मी बघितला. ते म्हणाल, ते जाऊन दे, पण तुमचं म्हणणं काय, त्या त्या मोदींच्या त्या भाषणाविषयी तुमचं मत काय? मी म्हटलं, मला काय त्याच्याशी कर्तव्य नव्हतं म्हणून मी ऐकलं नाही. पण खोदून खोदून जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही खूप उच्च शिक्षित आहात, एका वर्तमानपत्राचे नामवंत वर्तमानपत्राचे संपादक आहात. तुम्ही शाळेत गेला असणार, कॉलेजमध्ये गेला असणार, बुद्धिजीवींच्या सहवासात तुम्ही असता. तुम्ही कधी छोट्या अंगणवाडी बालवाडी अशा शाळेत गेलाय का? आणि तिथली शिक्षिका किंवा शिक्षक प्रामुख्याने अशा बालवाड्यांमध्ये आणि शिक्षिकाच असतात. म्हटलं, त्या ज्या प्रकारे त्या बालकांना शिकवतात ते बघितलंय का? तिथे बसून त्या बालकांना शिकवणारी जी शिक्षिका असते ती ज्या प्रकारे शिकवते, तिच्याकडून कधी शिकण्याचा प्रयत्न केलाय का तुम्ही? तर ते म्हणाले, मला एवढं बालपणचं आठवत नाही. म्हटलं, आठवणार पण नाही, कारण तुमचं आणि माझं बालपण एकाच वेळचं आहे. आपल्या वेळेला बालवाडी वगैरे असा काय फारसा प्रकार नव्हता. आता प्ले स्कूल वगैरे झालेली आहे, पण आपण डायरेक्ट बिगरीमध्ये आणि पुढच्या वर्षी पहिलीमध्ये गेलो आणि विषय बाराखडी वगैरे पाढे सुरू झाले. म्हणाले, हो बरोबर आहे. म्हटलं, त्या बालवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये ती शिक्षिका सुद्धा उड्या मारून नाचून कवितेतून गाण्यातून त्या मुलांना अभ्यासाची तोंड ओळख करून देत असते. आपण तिथे गेलो तर आपण बुद्धिजीवी आहोत, स्वतःला शहाणे समजतो आणि म्हणून आपल्याला ती शिक्षिका जी आहे ती मर्कटलीला करते, बाललीला करते असं वाटतं. तिच्या वयाला न शोभणारं वर्तन तिच्याकडून होतंय असं आपलं एक बौद्धिक मत बनू शकतं. पण आपण विसरतो की ती तुमच्या माझ्यासारख्या 40, 30, 35, 25 वर्षाच्या माणसांना शिकवत नाहीये. ती 2-3 वर्षाच्या, 5 वर्षापेक्षा वय कमी असलेल्या मुलांना शिकवते, ज्यांना अजून शब्द, त्याचे अर्थ, त्याचं व्याकरण, त्याची वाक्य
याचा गंध सुद्धा नाही, ज्यांना 2 अक्षरं लिहिता येत नाहीत आणि शब्दकोश म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही, अशा मुलांना ती अभ्यासाच्या दिशेने, अभ्यासाच्या जगामध्ये बोट पकडून घेऊन येते आणि त्यासाठी आवश्यक असेल ते देणारे. म्हणजे काय म्हटलं, सोपं आहे. 24व्या मजल्यावर तुम्ही आहात आणि खेड्यातून आलेला एक संपूर्णपणे शहर माहिती नसलेला माणूस, त्याला तुम्ही 20व्या 24व्या मजल्यावरून सांगितलं की आत ये, जिन्याने वर ये किंवा लिफ्टने वर ये, त्याला कळणार नाही. त्याला 22व्या 24व्या किंवा 17व्या मजल्यावर आणायचं तर आपल्याला खाली जावं लागतं, त्याचं बोट पकडून त्याला इमारतीत आणावं लागतं, जिन्यापर्यंत किंवा लिफ्ट पर्यंत आणावं लागतं आणि आपल्या सोबत वर घेऊन यावं लागतं. आणि त्यासाठी पहिल्यांदा आपण तो काय 24वा 17वा मजला असेल तो सोडून आपल्याला खाली जमिनीपर्यंत खाली जावं लागतं. म्हणलं, मोदी मेडिसन स्क्वेअर मध्ये जमलेले भारतीय वंशाचे आणि अमेरिकेत स्थायिक झालेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी भाषण करत होते. त्यांनी आयोजित केलेल्या समारंभामध्ये बोलत होते. ते भारतात वास्तव्य करणारा नागरिक किंवा भारतातला मतदार, भारतातला मजूर, भारतातला बुद्धिजीवी याच्यासाठी बोलत नव्हते. जसं तुम्ही ग्रॅज्युएट असाल, पीएचडी केलेले असाल आणि बालवाडीत जाऊन बसलात तर तुम्हाला ती शिक्षिका मूर्ख वाटते, कारण तुम्ही तिच्या स्तरावर जात नाही. आपल्या स्तरावरून तिची मोजमट्टी करून मोजमाप करायला बघता. नेमकी तीच गोष्ट इथे होते. मेडिसन स्क्वेअर मधलं मोदींचं भाषण हे अमेरिकेत वसलेल्या भारतीय वंशाच्या लोकांसाठी आहे. तिथे अनेक जणांनी अमेरिकन नागरिकत्व पत्करलेलं आहे, त्यांच्यासाठी आहे, हे तुम्ही विसरून गेलाय. जेव्हा शिक्षक कुठच्या वयोगटातल्या मुलांना शिकवतो हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही सगळं ज्ञानार्जन केलं ते वाया गेले. नेमकी ही गोष्ट मी आज तुम्हाला जवळजवळ 11-12 वर्ष जुनी गोष्ट मुद्दाम अगत्याने एवढ्यासाठी सांगतोय की काल परवा दिल्लीच्या IIT या संस्थेचं जे पदवीदान समारंभ झाला, कॉन्व्होकेशन, तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेच आहेत जे 12 वर्षापूर्वीच्या भाषणाविषयी मी बोलतोय. तेच नरेंद्र मोदी दिल्लीच्या IIT मध्ये, IIT म्हणजे भारताची सर्वोच्च आणि अत्यंत गुणवान विद्यार्थ्यांची शिक्षण संस्था आहे. तिथे दीर्घकाळ 4-7 वर्ष शिकून जी मुलं यशस्वी झाली, ज्यांनी पदवी संपादन केली, त्यांना पदवी प्रदान करण्याचा हा समारंभ होता. आणि अशा विद्यार्थ्यांसमोर ज्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले, पहिले चौथे काय क्रमांक असतील ते गुणवत्ता यादीत मिळवलेले आहेत, ज्यांना काय गोल्ड मेडल किंवा कुठलं ना कुठलं बक्षीस मिळालेलं आहे, ते सगळं प्रदान करण्याच्या समारंभात नरेंद्र मोदी बोलत होते. इतक्या उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेमध्ये खुद्द मोदींनी शिक्षण घेतलेलं सुद्धा नाही, पण तरीही अत्यंत गुणवान बुद्धिमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान म्हणून मोदी आले. हा फरक लक्षात घ्यायला लागतो. ती मुलं पुस्तकांमधून, प्राध्यापकांच्या लेक्चर मधून किंवा वेगवेगळ्या प्रयोगातून जे ज्ञानार्जन करतात त्यांना त्या सगळ्या जगाच्या बाहेरची ज्ञानार्जनाची एक दिशा दाखवण्यासाठी तो माणूस आलेला होता. आणि मी एवढ्यासाठी सांगते की तिथे नरेंद्र मोदी काय बोलले हे समजण्यासाठी तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी बुद्धी असायला पाहिजे. आपल्याकडे म्हणतात ना, काय ते पालथ्या घड्यावर पाणी, नळ सोडलेला असेल आणि तुम्ही नळाखाली ठेवलेला घडा जो उपडा असेल तर त्या घड्यामध्ये एकही थेंब पाणी जाणार नाही. कारण ज्या बाजूला घड्याचं तोंड आहे
ते वरच्या बाजूला ठेवून जर वरून नळ सोडला तर त्या घड्यामध्ये पाणी जाणार असतं. दुर्दैव असं आहे की आपल्याकडे उच्च शिक्षित अहंकारी माणसं जी असतात त्या सगळ्यांचे घडे उपडे असतात आणि त्यावरून किती न सोडले तरी एक थेंब पाणी सुद्धा त्यांच्या घड्यामध्ये भरलं जात नाही. मोदींनी हे जे भाषण केलं ते तिथल्या मुलांना कळत होतं, कारण ते त्यांच्यासाठी होतं. शिक्षणाच्या काय ती सरहद्द आहे ती संपली आणि आता वास्तव जगात तुम्ही जाणार आहात. तुम्ही जे ज्ञानार्जन केलं, जे आतापर्यंत शिकलात त्याचा वास्तव जगाला किती उपयोग आहे याचं भान ठेवून जगाला सामोरं जायचं. म्हणजे जगाला आणि मानवी समाजाला आणि भारतीय समाजाला भेडसावणाऱ्या ज्या नानाविध समस्या आहेत, संकट आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्याच्यावरची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही त्या वास्तव जगात जाणार आहात. तुम्ही आतापर्यंत एका प्रयोगशाळेमध्ये होता, लॅबोरेटरीमध्ये होता. लॅबोरेटरी म्हणजे जग नाहीये. त्या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही केलेल्या प्रयोगात चूक झाली चालते, परत एकदा प्रयोग करायचा, ती चूक दुरुस्त करायची आणि प्रयोग यशस्वी करायचा. आणि ज्या वेळेला असे वारंवार ते प्रयोग यशस्वी होतात त्यातून काही सिद्धांत निर्माण होतात आणि ते सिद्धांत समाजाला की तो देशाला किंवा जगाला आणि माणसाला इजा करणार नाही याची खातर जमा करून वास्तवात आणि व्यवहारात आणले जातात. तुम्ही जे शिक्षण घेतलं ते प्रयोगशाळेतलं आहे, पण त्याचा सार्वत्रिक उपयोग करण्यासाठी या पुढे तुम्हाला जायचंय. आणि त्यामुळे हे सगळं समजावताना नरेंद्र मोदींनी त्यांना सांगितलं की इथे सगळ्या परीक्षा या अभ्यासक्रमातल्या होत्या. म्हणजे तुम्हाला जे शिकवलं जातंय ती ही एक एवढी एवढी गोष्ट आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले, उत्तर तयार आहे, पण ते उत्तर किंवा तो जो ज्ञान आहे ते तुम्ही किती आत्मसात केलं त्याच्या कसोटीसाठी परीक्षा घेतली गेली. तुम्ही यातून फार काही निर्माण केले असं नाहीये. पण यानंतर ज्या जगात तुम्ही जाणार आहात, ज्या व्यवहारी जगात जाणार आहात, त्या व्यवहारी जगात जो जो प्रयोग कराल त्याची इजा इतरही जणांना होऊ नये, इतरांना देशाला नुकसानदायक होऊ नये याची काळजी घेऊन जावं लागेल. आणि हे सगळं समजावताना अतिशय सोप्या भाषेमध्ये पंतप्रधानांनी जे भाषण केले ते फार महत्वाचं आहे मित्र. की आतापर्यंत तुम्ही अभ्यासक्रम सिलेबस दिलाय तेवढ्यावर आधारित परीक्षा दिल्यात, प्रश्नोत्तर केली. आता जे तुमचं जीवन सुरू होणार आहे ही खरी परीक्षा आहे, खरी कसोटी आहे, कारण इथे सिलेबस नाही, ठरलेला सिलेबस नाहीये. प्रत्येक वेळेला जी परीक्षा आहे ती आउट ऑफ सिलेबस म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे ते सोडवताना जे जे प्रयोग कराल ते कोणाला इजा करणारे असू नयेत याचं भान ठेवावं लागेल. हा पंतप्रधानांनी दिलेला धडा आहे. आणि त्यात बोलता बोलता त्यांनी आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगितली मोदींनी, की इथे शिक्षण संस्थेमध्ये मग IIT असो किंवा साधी सामान्य प्राथमिक शाळा असो, तिथल्या परीक्षेमध्ये तुमच्या समोर एक प्रश्नपत्रिका येते आणि तो जो प्रश्न आहे तो आपण केलेल्या अभ्यासाच्या आधारावर त्याचं उत्तर आपण शोधतो आणि लिहितो किंवा सांगतो. व्यवहारी जगामध्ये तुम्हाला जी उत्तरं शोधायची आहेत त्याचे प्रश्नही तुम्हाला माहिती नसतात. तुम्हाला कोणीही प्रश्न विचारत नाही, तुम्हाला प्रश्नांचा शोध घेत जावं लागतं. उत्तर शोधायचंय, पण ज्याचं उत्तर शोधायचंय, ज्याचं समाधान शोधायचंय, तो प्रश्न किंवा ती समस्या ही तुम्हाला शोधत जावी लागते. आणि ती समस्या किंवा तो प्रश्न शोधल्यानंतर त्याचं उत्तर काढायचं असतं. त्यामुळे ही परीक्षा
जी व्यवहारी जगातली परीक्षा आहे ती अधिक गहन आहे, अधिक तुमची कसोटी घेणारी परीक्षा आहे. हे मला हा माणूस राजकारणी आहे, देशाचा पंतप्रधान, एका राजकीय पक्षाचा सर्वोच्च नेता, यशस्वी नेता, तो जे बोलतोय त्याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांपुरता नसतो मित्रांनो, एकूण समाजाला, राजकारणात, सार्वजनिक जीवनात सगळ्यात कनिष्ठ पातळीवर काम करणारा कार्यकर्ता किंवा नेता, याच्यापासून संसदेपर्यंत राजकारण करणारा नेता किंवा शासन व्यवस्थेमध्ये सगळ्या स्तरावर काम करणारे जे कर्मचारी आहेत, प्रशासन चालवणारे आहेत, त्या सगळ्यांसाठी हे किती बहुमोल मार्गदर्शन आहे, हे किती लोकांच्या लक्षात आलं. आउट ऑफ सिलेबस देशाचा कारभार चालवताना, देशाची संसद आणि राजकारण चालवताना रोजचा दिवस उजाडतो तो आउट ऑफ सिलेबस प्रश्न घेऊन येतो. नीटची परीक्षा, त्यात गडबड झाली. ती गडबड पंतप्रधानांनी केलेली नाही, पण उत्तरदायित्व उत्तर कोणी द्यायचंय? पंतप्रधानांनी द्यायचं. नीटची परीक्षा अमित शहानी घेतली नाही, त्याची तयारी, त्याची व्यवस्था अमित शहानी केलेली नाही. ती करणारी एक वेगळी माणसं आहे, पण चूक त्यांची झाली तरी जबाबदारी कोणाची आहे? उत्तरदायित्व कोणाचं आहे? मंत्रिमंडळ बनवणं, निवडणुका जिंकणं वगैरे वगैरे करणं, पण प्रश्न कुठून येणार आहे? प्रशासनाच्या अंमलबजावणीतून येणार आहे, कायद्याच्या किचकटपणातून येणार आहे. त्यामुळे प्रश्न आउट ऑफ सिलेबस आहे. राजकीय पक्षांच्या शिबिरामध्ये यातलं काही शिकवलं जात नाही. त्यामुळे प्रश्नांचा शोध घेत जावं लागतं, आणि तो प्रश्नांचा शोध घेतला, समस्येचा शोध घेतला की त्याच्यावर समाधान शोधायचं. किती विचित्र गोष्ट आहे बघा मित्र. हे राहुल गांधींच्या डोक्यात कधी येणार नाही, कारण राहुल गांधी हे इतके सर्वज्ञानी आहेत की त्यांना असं वाटतं की कुठचंही शिक्षण आपण घेतलेलं नसलं तरी जगातल्या प्रत्येक समस्येचं हुकमी रामबाण उपाय उत्तर आपल्याकडे आहे. आणि तिथे राहुल गांधी हे अपयशी राजकारणी आहेत. आपला चांगला तगडा शक्तिशाली पक्ष त्यांनी मातीमोल करून दाखवला. याचे कारण ते आहे की त्यांना कशातलंच काही माहित नाही, आणि राहुल गांधींना वाटतं की त्यांना जगातलं सगळं माहिती आहे. अमेरिका असो, भारत असो, किंवा महाराष्ट्र आणि दिल्ली असो, तिथली माणसं असोत, तिथल्या जातीपाती असोत, तिथले राजकीय पेच प्रसंग असोत, याचा कशाचाही गंध ज्या राहुल गांधींना नाहीये. त्यांना असं वाटतं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे. कारण सिलेबस म्हणजे काय ते सुद्धा राहुल गांधींना माहित नाही, अभ्यासक्रम म्हणजे काय माहित नाही, आणि त्या सगळ्याची उत्तरं त्यांच्याकडे, कारण त्यांना प्रश्नांची गरजच वाटत नाही. तुम्ही राहुल गांधींकडे बारकाईने पत्रकार परिषद घेतात ते बघा, ते समोरच्याचा संपूर्ण प्रश्न ऐकत सुद्धा नाही. त्या प्रश्नाची 2-3 वाक्य तो पत्रकार बोलतो, त्याच्या आत राहुल गांधी उत्तर द्यायला सुरुवात करतात. म्हणजे मोदी आणि त्यांच्या विरोधातले राहुल गांधी यांची तुलना करा, मग तुम्हाला IIT दिल्लीच्या पदवीदान समारंभात मोदी काय बोलले हे कळू शकतं. प्रश्न आउट ऑफ सिलेबस आहे, आणि प्रश्न काय माहिती नाही, प्रश्न आधी शोधायचा. ज्या वेळेला राहुल गांधींना हे विद्यार्थ्यासारखं समजून घेता येईल, त्यानंतर राहुल गांधी सुद्धा मोदींना हरवू शकतील. पण आज त्यांना प्रश्नही माहित नाहीत, उत्तर कुठून काढणार मित्रांनो. आणि प्रश्न आणि त्याचं उत्तर म्हणजे काय हे सुद्धा राहुल गांधींना माहिती नसेल, तर ते राहुल गांधी किंवा राहुल गांधीचं कौतुक असलेले सगळे पत्रकार संपादक यांना मोदींच्या
त्या दिल्लीच्या IIT मधल्या भाषणाची गहराई सुद्धा समजणार नाही. असो, मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.